झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। डॅडी मी काय म्हणतोय, मी एकदा सूर्याच्या घरी जाऊन आशाचा तपास लागतोय का बघून येऊ का? नाही म्हणजे आशा सूर्याला भेटायला जाणार हे नक्की असं मला वाटतंय। केलास तो कारनामा आहे का कमी आहे का? नसलेलं डोकं कशाला वापरतो? तिला माहिती आहे, चांगलं माहिती आहे, आपण तिला सगळ्यात आधी सूर्याच्या घरी शोधणार। ती तिथं येणं शक्यच नाही। मग तिला शोधायचं कुठं? आपण तिची जी काय अवस्था केली त्यावरून तिला हॉस्पिटलची गरज पडणार। आता ती इथून नेमकी कधी निसटली त्याचा काय अंदाज लागत नाही बा। तरी एक कर, आजूबाजूच्या गावातल्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये शोध घे। चालतंय डॅडी। जवळ ती सापडत नाही तोवर आमच्या जीवात जीव नसणार रे। तुळजा, आसपासचं एक एक हॉटेल, बस स्टॉप, टपऱ्या सगळं शोधून झालं। आता कुठं शोधायचं आपण? अरे मला तर एक वेगळीच भीती वाटते रे। कसली? त्या बाईंना त्या लोकांनी परत किडनॅप नसेल ना केलं? मन नाही वाटत तुळज। आता दवाखान्यातली सिक्युरिटी बघितलीच ना, त्यातनं कोण आत येऊन त्यांना घेऊन जाणं शक्यच नाही। हे बघ, त्या त्यांच्या मर्जीनं बाहेर पडल्या, मला तरी असं वाटतं। असं का करतील पण त्या? कारण त्यांना माहितच नाही त्यांना तिथं कोणी आणलंय ते, त्यामुळे ते घाबरले असणार आहेत। आणि आपण एवढं शोधतोय तरी पण ते सापडणार, तर मला असं वाटतं ते त्यांच्या नातेवाईकांकडे गेलं असते। आणि बघ, तू नको काळजी करू, ते सुखरूप असतील। तू म्हणतोयस तसं असेलही कदाचित, पण मनात शंका नको ना राहायला। सूर्या, आपण या हॉटेलमध्ये एकदा बघूयात का? इथे असेल कदाचित त्या। तुळजा, माणूस म्हणून तू त्यांना दवाखान्यापर्यंत नेलंस आणि डॉक्टर म्हणून तू त्यांच्यावर उपचार पण केलेस। मला असं वाटतं तू तुझं काम केलंस। हे बघ, त्यांना शुद्धीत आल्यावर ते त्यांना त्यांच्या मार्गाने जायचं असेल तर आपण काय करणार त्याच्यात? तुझं तू लई थकलीस, काय खाल्लेलं नाहीस। तू चल घरी जाऊया आपण। तुझा हा चल घरी जाऊ आपण। हो चल। बरं घ्या, जाऊन चौकशी करून ये जा। मॅडम, काल रात्री 50शीतली एखादी बाई ॲडमिट झाली आहे का इथं? हो, पण त्यांच्या डिटेल्स तुम्हाला डॉक्टरांना विचाराव्या लागतील। तिकडेच डॉक्टर। ओ डॉक्टर, हां, काल रात्री एका जखमी बाईची केस आली होती ना तुमच्याकडं, कुठं आहे ती? हो, पण तुम्ही कोण? मला अशा कोणालाही डिटेल्स देता येणार नाहीत। कुणाला बी कसं? मी त्यांच्या जवळचा नातेवाईक आहे। अच्छा, नाव काय आपलं? अहो मॅडम, मी त्यांना कधीपासून शोधतोय आणि तुम्ही प्रश्न कसलं विचारताय? मला त्यांना आत्ता बघायचे। चला मी दाखवते। या 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 आहेत बाई त्या। यांना ना अशक्तपणा आला होता। मी काय गोळ्या लिहून देते, त्या तेवढ्या घेऊन या तुम्ही। आणि कालपासून साधारण ना 8,000 रुपये बिल झालं असेल, ते तेवढं रिसेप्शनशी। हो मॅडम, थांबा, ह्या माझ्या कोणी नाहीत। हो का? पण हीच केस आहे माझ्याकडे। सॉरी बरं का। तुळजाचा संशय खरा ठरला। काय रे, तीच आहे का? वेगळीच कोणतरी बाई होती तिथं। डॅडी, अहो आशा इथं पण नाही। हा कुठं कुठं शोधली तिला? आता कुठं शोधायचं? आसपासच्या गावात नाही, दवाखान्यात नाही। एक काम करा, जेलला लय पुळका होता तिचा, त्याच्याकडे मदत मागायला गेली का बघायला। बस 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 चल।
तुझं मला खात्री आहे, ते जिथं कुठं असतील ना व्यवस्थित असतील. तू नको काळजी करू. चल आराम कर चल. हा सुखदा बोल ना. तुळजा, अगं तुझा संशय खरा ठरला ग. एक माणूस ना त्या बाईंना शोधत इथपर्यंत आला होता. पण तू काळजी करू नकोस, मी काही माहिती दिली नाही त्यांना. पण यावरून एक गोष्ट नक्की की त्या बाईंचा जीव अजूनही धोक्यात आहे. बरं मी बघते काय करता येईल ते. कळवल्याबद्दल थँक्स हा. मी तुला करते नंतर फोन. या बाई नक्की कोण होत्या? जोपर्यंत मला सगळं स्पष्ट कळत नाही ना, तोपर्यंत मी अजिबात शांत बसणार नाही. आधी त्या बाई मला जेलमध्ये दिसल्या होत्या. कदाचित तिथेच त्यांच्याबद्दल काहीतरी कळू शकेल. मॅडम यांना तुम्हाला भेटायचं होतं. या ना मॅडम, काय काम होतं? बसा ना. हां थँक्यू. मला ॲक्च्युली जेलर सरांना भेटायचं होतं. ते नाही आहेत का? ॲक्च्युली ना जेलमध्ये पर्सनॅलिटी आणि मेंटल हेल्थशी रिलेटेड शिबिर घ्यायचं होतं म्हणून विचारलं. पण त्याविषयी तुम्हाला त्यांच्याशीच बोलावं लागेल. जेलर साहेब आत्ताच राऊंडला गेलीत. हो का? आणि हो, आम्ही ना लास्ट टाइम जेलमध्ये कॅम्प घेतला होता. तर त्यावेळच्या महिला कैदी अजूनही जेलमध्ये असतील ना? मला काही जणींशी पर्सनली बोलून रिव्ह्यू करायचा होता. सगळ्या नाही मॅडम, त्यातल्या एक आजाराने दगावल्या मागच्या आठवड्यातच, आणि एकीला आम्ही दुसरीकडे शिफ्ट केले. आणि बाकीच्या? थांबा बघते मी सांगते. हा मॅडम, एक महिला बाहेर आहे पेरोलवर. बाकी सगळे आहेत. मला ज्यांची माहिती हवी आहे त्या ह्याच असाव्यात. मला त्या पेरोलवरच्या बाईंचा फॉलोअप घ्यायचा होता. त्यांची माहिती मिळू शकते का मला? नाही मॅडम, कुठल्याही कैद्याची वैयक्तिक माहिती देण्याचा आम्हाला अधिकार नाहीये. मॅडम, तुम्ही जी शिबिर घेता ना, त्यातून तुम्ही कैद्यांना त्यांच्या आरोग्याविषयी विचार करायला भाग पाडतात. थँक्यू. ॲक्च्युली हे सगळं त्यांच्या सुधारण्यासाठीच असतं. तुम्ही चहा घेणार का? हो चालेल ना. आलेच मी. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज